नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण एका नवीन प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत आणि हा प्रश्न अगदी कमीत कमी वेळेमध्ये कसा सोडवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर आता आपण प्रश्न वाचूया। आजचा प्रश्न असा आहे, एका पुस्तकाचा 3/5 भाग व 250 पाने वाचून झाल्यावर 50 पाने वाचायची राहिली तर पुस्तकात किती पाने आहेत असा प्रश्न आहे। तर हा प्रश्न आपण अगदी कमीत कमी वेळेत सोडवणार आहोत। तुम्हाला जर या प्रश्नाची ट्रिक आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा। तर पहा, या ठिकाणी मी या प्रश्नाचं सूत्र जे आहे ते लिहित आहे। तर इथे आपण सूत्र असे लिहूया। तर पहा, याचे सूत्र याचं सूत्र असं आहे विद्यार्थ्यांनो, पूर्णांक संख्यांची बेरीज। पूर्णांक संख्याची बेरीज गुणिले अपूर्णांकाचा छेद। गुणिले अपूर्णांकाचा छेद। आणि आता याला काय करायचं आहे तर भागिले करायचं आहे। आता या ठिकाणी खाली अंश व छेदाचा फरक या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। अंश व छेदाचा फरक। आता आपण दिलेल्या या सूत्रामध्ये किमती टाकून घेणार आहोत। तर पहा, या ठिकाणी आता पूर्णांक संख्यांची बेरीज, या ठिकाणी पूर्णांक संख्या ही 250 आणि 50 आहे। तर सर्वात प्रथम आपण त्यांची बेरीज करून घेणार आहोत। 250 अधिक 50 कंस पूर्ण करूया। त्यानंतर काय सांगितलंय, अपूर्णांकाचा छेद। या ठिकाणी अपूर्णांकाचा छेद किती आहे, 5, तो आपण या ठिकाणी लिहिणार आहोत। त्यानंतर अंश व छेदाचा फरक आपल्याला सांगितलेला आहे। तर या ठिकाणी पहा, आपल्याला फरक काढायचा आहे। तर 5 वजा 3। आता आपण खाली स्टेप करूया। या ठिकाणी 250 अधिक 50 300 आणि गुणिले 5 आणि 5 वजा 3 या ठिकाणी 2 हे आपण इथे लिहिलेलं आहे। आता आपण या ठिकाणी पुढील क्रिया करणार आहोत। तर पहा, 300 गुणिले 5 भागिले 2। आता आपण 2 ने इथे भाग देऊया। तर पहा, 2 बे या ठिकाणी 1 राहिला, 2 पंचे 10 आणि 2 शून्य 0, म्हणजे या ठिकाणी 150 गुणिले 5। आता आपण हा गुणाकार करूया। 5 शून्य या ठिकाणी 0 येणार, 5 5 25 या ठिकाणी आपण 5 लिहिणार आहोत। 2 हातचे इथे लिहूयात। 5 1 5, 5 आणि 2 7, म्हणजे या ठिकाणी हा जो गुणाकार आलेला आहे हा आलेला आहे 750। म्हणजेच विद्यार्थ्यांनो, या पुस्तकात एकूण 750 पाने आहेत। तर पहा विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे तुम्ही जर सूत्रपाठ केलं आणि त्यामध्ये दिलेल्या किमती जर टाकल्या तर तुम्हाला नक्कीच या प्रश्नाचं उत्तर अगदी कमीत कमी वेळेमध्ये मिळू शकते। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन शैक्षणिक व्हिडिओसह। थँक्यू।